सगळ्यात पहिले सर्वांना क्रांतिकारी जय भीम। पहिल्यांदा हा व्हिडिओ पहा आणि व्हिडिओ पाहत असताना तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही। सयाजीराव गायकवाडांनी, लक्षात घ्या, सयाजीराव गायकवाड म्हणजे एका संस्थानचे राजे। या राजाने आदेश दिला की असे असे ते येत आहेत, त्यांना घेण्यासाठी रेल्वे स्टेशनवर जा। राजाचा आदेश क्षीरसावंत मानला गेला पाहिजे होता, पण तो मानला गेला का? नाही, अजिबात नाही। कारण राजाने काय आदेश दिला याच्याशी देणं घेणं नाही। आम्हाला तुम्ही कुणाला घ्यायला पाठवताय? तो माणूस एवढा महत्वाचा नाही ज्याला आम्ही घ्यायला जावं, असा विचार करण्यात आला आणि त्यांना घेण्यासाठी कुणीच गेलं नाही। हा एवढं नॉलेज संपादन करून आलेला मनुष्य रेल्वे स्टेशनवरून आलाय, राहण्याची व्यवस्था करायची आहे, घरामध्ये त्याला कोणीही त्यांना त्या ठिकाणी घर देत नाहीये। अशा परिस्थितीमध्ये एवढ्या विद्वान माणसावर शेवटी वेळ अशी यावी की नाव बदलून, धर्म बदलल्यासारखं दाखवून एका ठिकाणी त्यांना थांबावं लागतंय। जेव्हा तिथे थांबले पारसी धर्मशाळेमध्ये, आणि जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की हे मनुष्य आपण जे समजतात त्या वर्गातले नाही, हे अशा सामाजिक वर्गातले आहेत ज्यांना आपण अजिबात मानत नाहीत, आणि अक्षरशः रात्री त्यांचं सामान फेकून देण्यात आलं, त्यांना बाहेर काढण्यात आलं। मी जस्ट विचार करत होते की तो माणूस जो इतकं सगळं शिकून आलाय, फॉरेनला राहिलेला आहे, तिथे कशा पद्धतीचं वातावरण आहे हे त्यांनी बघितलं, अशा रीतीची एवढी जातीभेद नाहीत कुठे हे त्यांनी बघितलं, आणि एवढं शिकून आल्यानंतर कराराप्रमाणे नोकरीसाठी तिथे आल्यावर नाव बदलून त्या घरामध्ये राहावं लागतं आणि पुन्हा एकदा रात्री त्यांना बाहेर काढलं जातं। बाबासाहेब सांगतात की एवढ्या रात्री मी कुठे जाऊ, त्यामुळे रात्रभर तरी मला राहू देत, सकाळी मी सयाजीराव गायकवाडांशी बोलेन आणि आपण काहीतरी त्यावर तोडगा काढूया। पण कुणीही ऐकायला तयार नाही, त्यांचं सामान तसंच फेकून दिलं जातं। अक्षरशः हताश होऊन सगळं सामान उचलून कुठे जायचं माहित नाही, अंधार पडलेला आहे। अशा परिस्थितीत बाबासाहेब एका ठिकाणी जातात, एक बगीचा दिसतो, बगीच्यातल्या एका झाडाखाली बसतात आणि अक्षरशः त्यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळत असतात। ते वाचताना माझ्या अंगावर काटा येत होता की ह्या महामानवानं, या मनुष्यानं खरंच काय सहन केलेलं असेल। आणि डोळ्यातून अश्रू वाहत असताना रात्रभर अश्रू वाहत होते, पण ह्या अश्रूमध्ये जी अपमानाची जाणीव होती, अवहेलना करण्यात आली याची जाणीव होती, त्यासोबतच त्यांचा जबरदस्त निर्धार सुद्धा त्या अश्रूतून निघत होता। आणि त्यांना असं त्या क्षणी वाटलं की माझ्यासारख्या इतक्या उच्च विद्याविभूषित माणसाशी अजूनही हा समाज असा वागत आहे, तर तो माझ्या बांधवांशी, जे तर शिकलेले सुद्धा